नमस्कार ताई आणि दादांनो, प्रिया ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल आज आपण काय करणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत थालीपीठ। तर थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले। बाजरी आणि ज्वारी मी एकत्र दळून आणली होती। त्या पिठाचं मी इथे 1.5 वाटी पीठ घेतले। अर्धी वाटी मी इथे तांदळाचे पीठ घेतले आणि अर्धी वाटी चण्याचे पीठ घेतले। तर या ठिकाणी मी 4 प्रकारची पीठे घेतल्यात। थालीपीठमध्ये टाकण्यासाठी मी इथे हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतले। त्यासाठी हिरवी मिरची घेतली, अद्रक घेतलंय, लसूण घेतलंय, जिरं घेतलंय, कोथिंबीर घेतली आणि थोडासा ओवा घेतलाय। आता हे मिक्सरमध्ये टाकून आपण बारीक करून घेणार आहोत। त्याचं वाटण वाटीमध्ये काढून घेतलंय आणि आता आपण जे 4 प्रकारचे पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये बारीक चिरून 4 कांदे टाकून देऊया आणि जे मिरचीचं वाटण काढून ठेवलं होतं ते पण ह्या पिठामध्ये टाकूया। वरतून बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर जेवढी जास्त टाकाल तेवढी थालीपीठाला टेस्ट छान येते आणि चवीपुरतं वरतून मीठ टाकूया। मीठ टाकून झाल्यानंतर थोडीशी हळद पण टाकून घेऊया। हे आता सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि वरतून थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा गोळा तयार करून घेऊया। पीठ जास्त पातळही मळायचं नाही आणि जास्त घट्टही मळायचं नाही। पीठ मळून झाल्यानंतर एक पोळपट घेतला आणि त्याला रुमाल बांधून त्यावर थोडंसं पाणी टाकून हे पिठाचा गोळा तयार करून त्याच्यावरती थापून घ्यायचा। व्यवस्थित थापून झाल्यानंतर त्याला छोटे छोटे होल पाडायचे। हे पा मस्तपैकी आता थापून झालाय आणि मध्ये मध्ये छोटेसे होल पाडायचे, जेणेकरून आपण तव्यावर भाजत असताना त्याला व्यवस्थित असं तेल सोडता येईल आणि खमंग पद्धतीने भाजलं जाईल। तर चला आता आपलं थालीपीठ तयार आहे। आता घेऊया तव्यात टाकून। तव्यात सगळीकडनं तेल फिरून घ्यायचं आणि कपडा उचलून तव्यावरती टाकून द्यायचा। अशा प्रकारे हे थालीपीठ तव्यामध्ये टाकल्यानंतर जे आपण होल केले होते त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं। तेल टाकून झाल्यानंतर त्याला एक साईड उलटून घ्यायचं। उलटी मारलं तुम्ही पाहिलं असेल खालच्या साईडने किती मस्त असं थालीपीठ भाजले गेले। दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मी थालीपीठ प्लेटमध्ये काढून घेतलं। तर तयार आहे आपलं हे थालीपीठ। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।